चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात? बघा, म्हणून हे जे अव्यय आहे या अव्ययाला काय म्हणणार? एकदम सिंपल आहे. माहिती आहे तुम्हाला की याला उभयान्वयी अव्यय म्हणतो आपण. कारण म्हणून या शब्दाने, या अव्ययाने इथे काय केलेलं आहे? दोन वाक्य जोडलेले आहेत. ठीक आहे. परंतु आपल्याला याचे उपप्रकार दिलेले आहेत. हा म्हणून अव्यय जे आहे, हे म्हणून अव्यय जे आहे हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे की कारणबोधक, कारकबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ओके. तर बघा, चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. मुंबईस जाण्यामागचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे? तर चांगला औषधोपचार लाभावा. मग हे वाक्य जे आहे, ठीक आहे, हे हेतू दाखवते, उद्देश दाखवते मुंबईला जाण्यामागचा. लक्षात आलंय का? आणि म्हणून हे उद्देशबोधक प्रधान गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. काय? उद्देशबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. आणि याच्यामधील चांगला औषधोपचार लाभावा हे जे वाक्य आहे हे गौण वाक्य आहे. हे कोणतं वाक्य आहे? गौण वाक्य. ठीक आहे. उद्देश दाखवणारं वाक्य गौण वाक्य असते आणि ज्या वाक्याचा उद्देश दाखवला जातो तो मुंबईस गेला हे प्रधान वाक्य आहे. हे कोणतं वाक्य आहे? प्रधान वाक्य. या वाक्याला काय म्हणणार आपण? प्रधान वाक्य. आणि अशी दोन असमान दर्जाची वाक्य इथे जोडलेली आहेत. म्हणून या उद्देशबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी आणि म्हणून याला, ठीक आहे, आपण मिश्र वाक्य म्हणत असतो. मग आपलं उत्तर आहे उद्देशबोधक. लक्षात घ्या, उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांनी जर दोन वाक्य जोडलेली असतील तर त्याच्यामध्ये उद्देश दाखवणारं वाक्य हे नेहमी गौण वाक्य असते आणि ते सुरुवातीलाच येते आणि बहुधा ते विद्यार्थी वाक्य असते. वा, वी, वे कारांत वाक्य असते. ओके. मग आपलं उत्तर काय? उद्देशबोधक म्हणून. ओके. यस.